नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालपासून तुमची 12वीची परीक्षा चालू झाली. त्याबद्दल त्यासाठी तुम्हाला ऑल द बेस्ट. उद्या आपला खास पेपर आहे मराठीचा. मराठी हा पेपर आपण गेले 12 वर्ष देत आहोत. तर आता आपण 12वीला हा मराठीचा पेपर वेगळ्या पद्धतीने देणार आहोत, कारण का 12 वर्ष आपण मराठीचा अभ्यास करतोय. तर त्या धर्तीवरती याच प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला प्रश्न विचारले जाणार आहेत. ही मराठीची प्रश्नपत्रिका आपल्याला पूर्ण होतच नाही. आपल्याला सगळ्यांच्या तोंडातून तुमच्या असं शेवटी पेपर सुटला की अरे माझं ते राहिलं, अरे माझा निबंधच राहिला, एक पॅरेग्राफच राहिला. म्हणून मराठी हा विषय असा आहे, तो पहिल्यापासून आपल्याला त्याला स्पीडने लिहावा लागतो. जे काही तुमच्या डोक्यात विचार त्यावेळी येत असतात ते पटापट कागदावरती उतरवायचे असतात. आता ते कशा पद्धतीने उतरायचं आहे, कोणत्या प्रश्नाला किती वेळ द्यायचा आहे, हे मी तुम्हाला सर्व सविस्तर सांगणार आहे याच आपल्या चॅनलवरती. तर सगळ्यांनी त्याचा व्यवस्थित अभ्यास करून घ्या आणि जिथे तुम्हाला डाऊट असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा. आज दिवसभर आहे. तुम्हाला ज्या काही तुमच्या काही प्रश्न असतील, तुमच्या काही समस्या असतील, ते मी संध्याकाळपर्यंत सोडवण्याचा प्रयत्न करीन. आणि पहिले म्हणजे आपण सरांचे आभार मानूया की सरांनी आपल्याला हे आज एवढा मोठा आपल्याला हा चान्स दिलेला आहे की एकदम शेवटच्या क्षणाला जसं देव भेटतो तसं आपल्याला सर भेटलेले आहेत. आणि सरांच्या माध्यमातून आपल्याला परत मराठीचा एक आपल्याला सराव करता आलेला आहे. तर ते माझ्या मार्फत तुम्हाला मिळणार आहे, हे माझं सौभाग्य समजते. आणि आज आपण हे सुरुवात करूया. तर प्रथम माझं नाव तुम्हाला सांगते. मी आहे सुप्रिया टीचर. मी एका कॉलेजमध्ये प्राध्यापिका म्हणून काम करत आहे आणि मी MA मराठीमधूनच केलेलं आहे. आणि जवळजवळ आज मी 6 वर्ष झाले 12वीला शिकवत आहे. तर आज आपण बघणार आहोत प्रश्नपत्रिकेचे स्वरूप कसं असतं. आता तुम्ही प्रश्नपत्रिका लिहिल्या आहेत, प्रश्नपत्रिका बघितल्या पण आहेत, तरी पण एकदा परत एक उजळणी म्हणून, एक सराव म्हणून मी परत तुम्हाला पहिल्यापासून प्रश्नपत्रिकेचे स्वरूप कसं असतं ते व्यवस्थित सांगते. जिथे तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील, काही डाऊट असतील तर प्लीज कमेंटमध्ये ते मेन्शन करा, म्हणजे मला तिथे परत तुम्हाला परत एकदा सांगता येईल, व्यवस्थित तुम्हाला त्याचं समस्या त्या सोडवता येईल. तर आता पहिला प्रश्न बघणार. पहिला प्रश्न अर्थात विभाग, आपल्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप विभाग 1, विभाग 2, विभाग 3, विभाग 4 आणि विभाग 5 हा शेवटचा असतो. अशा ह्याच्यामध्ये आपल्याला विभागलेला आहे. तर पहिला हा नेहमीच आपला धड्यांचा असतो, गद्यावरती असतो. गद्य म्हणजे अजूनही काही मुलांना गद्य म्हणजे काय ते माहीत नाही. तर गद्य म्हणजे धडे, जे काही आपण धडे शिकवतो ते गद्यामध्ये होतो. तर विभाग 1 हा गद्यावरती आहे, तो 20 गुणांवरती आहे, म्हणजे 20 मार्कांचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काय काय ते लोक आपल्या कशा पद्धतीने ते मार्क्स देणार आहेत, तर ते आपलं कौशल्य बघणार आहे. जे काही तुम्ही प्रश्नांची उत्तरं लिहितायत त्याच्यामध्ये तुम्ही कोणत्या शब्दांचा अवलंबन करताय, कोणते शब्द तुम्ही वापरताय, त्याचं कौशल्य तुम्हाला त्यामध्ये ते लोक अभ्यासणार आहे. आकलन म्हणजे समजणं. जो काही तुम्हाला पॅरेग्राफ दिलेला आहे, वरती जो काही गद्याचा उतारा दिलेला आहे, पॅरेग्राफ दिलेला आहे, तो प्रथम पहिल्यांदा 2 मिनिटं किंवा 3 मिनिटांमध्ये तो वाचून घ्यायचा आहे. असं नाही की मला समजतंय, मला येतंय, हा मी धडा वाचलेला आहे, तसं नाही. पण त्यावेळी कोणत्या त्या धड्यामधला कोणता पॅरेग्राफ, कोणता परिच्छेद आलेला आहे ते समजावून घेणं पहिल्यांदा गरजेचं आहे. त्या पॅरेग्राफमध्ये नेमकं काय सांगितलंय ते समजण्याचं गरजेचं आहे. त्याला म्हणतात आकलन. आणि त्या आकलनावरतीच आपल्याला मत लिहावं लागतं, स्वमत, आपलं स्वतःचं मत. ते त्या शेवटचा प्रश्न तो त्यावरती आपल्याला विचारला जातो आणि तो महत्त्वाचा असतो. तिथे आपल्याला मार्क आपल्या बुद्धीनुसार मिळवायचे असतात. त्यालाच अभिव्यक्ती पण असं म्हणतात. अभिव्यक्ती म्हणजे जे काही प्रश्न कधी कधी विचारले जातात ते तुमच्या जीवनामध्ये, त्या जीवनाबद्दल पण तुम्हाला त्यामध्ये विचारले जातात, त्याला अभिव्यक्ती म्हणतात. तर आता आपण पूर्ण सविस्तर माहिती घेऊया, एक एक प्रश्न आपण व्यवस्थित अभ्यासूया. आता यामध्ये विभाग 1 मध्ये 2 परिच्छेद असतात, म्हणजे 2 पाठावरती आपल्याला 2 परिच्छेद असतात. प्रश्न कृती 1 अ एक परिच्छेद असतो, कृती 1 अ आ
कृती 1A असे 2 आपल्याला वेगवेगळे परिच्छेद, म्हणजे हा 8 गुणांपैकी म्हणजे 16 गुणांसाठी हा एक प्रश्न आपल्याला विचारला जातो. म्हणजे कृती 1 मध्ये 2 प्रश्न विभागलेले असतात, पण ते दोन्ही प्रश्न आपल्याला पाठावरती म्हणजे आपण शिकलेल्या धड्यांवरतीच असतात. त्यामुळे धडे व्यवस्थित आतापर्यंत वाचले नसतील तर प्लीज एकदा नजर काढून घ्या. प्रत्येक पुस्तकाच्या प्रत्येक धड्यांवरती एक तरी आपली नजर गेली पाहिजे, डोळ्याखालून तो प्रत्येक पाठ आपला गेला पाहिजे. तर त्याच्यावरती आपल्याला ते प्रश्न विचारतात. पहिला बघूया प्रश्न अ मध्ये आपल्याला 8 मार्काचा असतो तो. त्याच्यामध्ये आपल्याला 4 प्रश्न विचारले जातात. तर 3 प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये एक आहे आकलन कृती. आकलन कृती बघा, पहिला पण प्रश्न आकलन कृतीचा आहे, दुसरा पण प्रश्न आकलन कृतीचा आहे आणि दोन्ही प्रश्न 2-2 मार्काचे विचारले जातात. तर तुम्ही मला आकलन कृती म्हणजे काय, तर मी तुम्हाला अगोदरच सांगितले आकलन कृती म्हणजे वरच्या परीक्षेत तुम्ही वाचला आहे, तो वाचताना तुम्ही काय त्याच्यामधून समजून घेतलेला आहे, कोणता अर्थ घेतला आहे आणि त्या अर्थावरती तुम्हाला ते प्रश्न विचारले जातात. हे एकदम नॉर्मल आणि शॉर्टमध्ये थोडक्यात लिहिलेले असतात. म्हणजे ते एका शब्दामध्ये द्यायचं आहे. म्हणजे चौकटी भरा, रिकाम्या जागा भरा किंवा एका शब्दामध्ये उत्तर लिहा. एका शब्दामध्ये म्हणजे एकच शब्द द्यायचा असतो. लेखकाचा काय दुखत होता, फक्त दात. दात हा शब्द फक्त तिथे लिहायचा असतो ते आकलन कृतीमध्ये, म्हणून त्याला 2-2 मार्क दिलेत. असे दोन प्रश्न विचारले जातात, 1-1 मार्काला विचारला जातं. तर असे आपल्याला इथे 4 गुण हे आपल्या हातामधले गुण असतात. ते आपण हातामधले गुण कधीही आपण टाळू शकत नाही, ते व्यवस्थित ते मिळायलाच पाहिजे. नंतर प्रश्न तिसऱ्यावरती येऊया. त्याच्यामध्ये स्वमत. स्वमत हे आपल्यावरती असतं की जर काही तुम्हाला दिलं, समजा आता वरचा जर आता दंतकथावरती आपल्याला जर पॅरेग्राफवरती दिलेला असेल तर त्याच्यावरती विचारलं असेल की तुम्हाला कोणता जरी दाताबद्दल समस्या असतील तर तुमचा अनुभव लिहा किंवा तुमच्या कौटुंबिक ज्या समस्यातील आरोग्याविषयी तर त्यावरती तुम्ही काय कराल. तर हे मत हे तुम्ही तुमच्या विचारधारणेनुसार तुम्हाला समजल्यानुसार तुम्ही लिहायचं आहे. की दंत याच्यामध्ये कसं त्यांनी मजेशीर किस्से सांगितले की चाळीतली लोक येऊन प्रत्येकजण त्याला सल्ला देत असतात, तसं पण तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकतात. पण आपल्याकडे वेळ कमी आहे आणि वेळेच्या आत आपल्याला ते उत्तर संपवायचं आहे. त्यामुळे जो प्रश्न दिलेला आहे तो पहिल्यांदा व्यवस्थित वाचा. तो वाचून तो समजून घ्या की आपल्याला नेमकं उत्तर काय लिहायचं आहे. असं नको की आपण लिहितच गेलो आणि त्याचा निबंध झालाय, तेवढं पण नको. आपल्याला कमीत कमी 6 ओळीमध्ये तो प्रश्नाचं उत्तर संपवायचं आहे, थोडक्यात लिहायचं आहे. कारण का त्याला मार्क आहे 4. तर 4 मार्कांचा प्रश्नांचं उत्तर आपल्याला चुकवायचं नाही, तो आपल्याला सोडायचा नाही. तो आपल्याला 4 पैकी आपल्याला 3 गुण तर तिथे मिळायलाच पाहिजे. म्हणून आपल्याला तो प्रश्नाचं उत्तर आपल्याला अटेंड करायचं आहे. तर हे आपला झाला प्रश्न कृती क्रमांक अ चा 8 गुणांचा. सेम टू सेम सारखाच कृती 1 चा आ प्रश्न आहे ना, तो पण आपला धड्यांवरती आधारित आहे, पाठावरती आधारितच आहे. त्याचे पण प्रश्न हे आकलन कृती 2 गुणांसाठी, परत दुसरा आकलन कृती 2 गुणांसाठी आणि परत स्वमत 4 गुणांसाठी, असा 8 गुणांसाठी. म्हणून अ आणि आ हा प्रश्न येतो 16 मार्कांसाठी येतो. आता पुढे जाऊया आपण. त्याच्या खाली एक दुसरा येतं अपठित गद्य उतारा. अपठित गद्य उतारा हा आपल्याला 100 ते 120 शब्दामध्ये लिहायचा आहे. आता तुम्ही म्हणाल अपठित गद्य उतारा म्हणजे काय, तर अपठित गद्य उतारा म्हणजे आपण आता आपल्या पुस्तकामध्ये तो धडाच नाही किंवा तो परिच्छेदच नाहीये, त्याच्यावरती आपल्याला प्रश्नांचं उत्तर प्रश्न दिलेले असतात. मग त्याला म्हणतात अपठित गद्य उतारा. सेम टू सेम आपल्याला वरती जसे आकलन कृतीचे 2 प्रश्न विचारले, सेम ह्याच्यामध्ये पण आकलन कृतीचे 2 प्रश्न विचारलेले असतात. ह्याच्यामध्ये आपल्याला स्वमत दिलेलं नसतं. त्यामुळे हा फक्त 4 मार्काचा आहे. म्हणजे वरचे 16 गुण 8 आणि 8 ते 2 आपले परिच्छेद आणि हे आपले 4 गुणांचा एक परिच्छेद. फक्त त्याच्यामध्ये आकलन कृती असते म्हणजे कारणे द्या किंवा आपल्याला एखाद्या वेळी तुम्हाला चौकटी भरा वगैरे असे 2-2 गुण आहे. म्हणून हे पण आपल्या हातचे मार्क असतात, ते प्लीज तुम्ही सोडू नका, तिथे लिहू ना या. फक्त
फक्त परिच्छेद आहे तो व्यवस्थित काळजीपूर्वक वाचा आणि जिथे तुम्हाला ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं तर प्लीज तिथे पेन्सिलने मार्क करा आणि नंतर तो उत्तर लिहिल्यानंतर परत ते क्वेश्चन पेपरवरती तो रफ करून टाका. ते पेन्सिलचं तिथे ठेवू नका, कारण का क्वेश्चन पेपरवरती काहीही लिहायचं नाही, नाहीतर ती कॉपी पकडली जाते. म्हणून तुम्हाला जिथे तुम्हाला प्रश्नांची उत्तरं शोधत असताना तुम्हाला वाटलं की हा हे प्रश्नाचं उत्तर आहे तर तिथे फक्त अंडरलाईन करा आणि जेव्हा तुम्ही ते उत्तर लगेच तिथल्या तिथे रबर हातामध्ये ठेवायचं आणि लगेच ते रफ करून टाकायचं. त्यामुळे हे 2 आणि 2 4 गुण आपल्या हातचे आहेत आणि वरचे पण आपल्या हातचे मार्क आहेत. आता इथपर्यंत समजलं आपल्याला. आपण गद्य भाग बघितला आहे. गद्य भागावरती आपल्याला 3 पॅरेग्राफ येतात. 2 पॅरेग्राफ आपला धड्यांवरती असतं आणि 1 पॅरेग्राफ आपला अपठित म्हणजे आपण शिकलेलो नाही त्या गद्यावरती येतो. नंतर बघूया आपण पद्य म्हणजे कविता. कवितांवरती आपल्याला 16 मार्कांसाठी 16 गुणांसाठी प्रश्न विचारला जातो. आता कविता आपल्याला रोज मातीत आहे, समुद्र कोंडून पडला आहे, आरशातली स्त्री आहे, तर अशा कविता आपल्यावरती आहेत. त्याच्यावरतीच आपल्याला त्यावरती पॅरेग्राफ देऊन त्याच्यावरती आपल्याला प्रश्न उत्तरं विचारले जातात. आता हे कशाच्या धर्तीवर किंवा कोणत्या ह्याच्यावरती आपल्याला ते मार्क देतात तर जी कविता आपण शिकलेलो आहोत, जी कविता आपण कवितेचं वाचन केलेलं आहे त्याचं आकलन किती झालेलं आहे, तुम्हाला त्यामधले कौशल्य म्हणजे ती कविता समजा आरशातली स्त्री आहे तर त्या आरशातल्या स्त्रीमध्ये त्या स्त्रीची व्यथा सांगितलेली आहे, त्या स्त्रीबद्दलचं स्त्रीचा जीवनकाळ त्यांनी थोडक्यात सांगितलेला आहे. तर ते तुम्ही कशा पद्धतीने समजून घेतलंय, तुमचं आकलन किती झालेलं आहे त्या धर्तीवरतीच ते प्रश्न विचारले जातात. याच्यावरती तुम्हाला कविता पूर्ण दिलेली जाते. एकच कविता विचारतात ह्याच्यावरती. तर पहिल्यांदा आपल्याला बघू. आणि काव्य सौंदर्य आणि रसग्रहण हा वेगळा प्रश्न आहे. काव्य सौंदर्य आणि रसग्रहण हा दुसरा 8 मार्कासाठी वेगळा प्रश्न विचारला जातो. ह्याच्यामध्ये फक्त आकलन कृती बघा खाली दिलेलं आहे. खाली कृती 2 मध्ये 2 याच्यावरती पठित पद्य पाठावर आधारित याच्यावरती प्रश्न उत्तर विचारले जातात. पहिला प्रश्न आहे आकलन कृती. आकलन कृती 2 गुणांची आहे, 2 मार्कांची. मी गेल्या वेळी पण पाठांमध्ये सांगितलेलं पाठावरती जसं चौकटी भरा वगैरे येतात तसंच कवितामध्ये पण तुम्हाला चौकटी भरा वगैरे येतात की शेतामध्ये बाई काय लावते तर कांदे लावते. तर हे कांदे हा शब्द फक्त लिहायचा असतो तर त्याच्यामध्ये फक्त कांदे शब्दासाठी त्यांनी 1 मार्क दिलेले आहे. म्हणून असे छोटे एका शब्दामध्ये हे 1 मार्काचे गुण देतात, त्याला 2 मार्क आहे. तर सेम टू सेम तसंच आहे. पहिला प्रश्न समजा त्यांनी चौकटी भरा दिल्या असतील तर दुसरा प्रश्न एका शब्दात उत्तरे लिहा असं लिहिलं जातील. की भारूडमध्ये जर दिला असेल काय चावला तर विंचू चावला, मग विंचू हा शब्द दिला जातो, मग त्याच्यामध्ये 1 शब्दावरती 1 गुण हा दिला जातो. मग हे दोन्ही आकलन कृती ह्या महत्त्वाच्या आहेत आणि ते आपल्याला मिळवायचे आहेत. त्यामुळे पद्य कविता पण प्लीज वाचून जा. कोणत्या कविता काय आहेत, कशा आणि कवितेचे कवी कोण आहेत ते पण आपल्याला महत्त्वाचं लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणून कवयित्री हे पण लक्षात ठेवून जावा, कारण का आपल्याला नंतर अभिव्यक्ती कृती आहे म्हणजे आपल्याला स्वमत आहे. त्या स्वमतमध्ये कधी कधी आपल्याला कवितांचा अर्थ विचारते की तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये त्या कवितांचा अर्थ लिहा. मग त्यामध्ये आपण हे मेन्शन करू शकतो की इथे कविता दुधाळे यांनी रोज मातीत यात कवितेतील या ओळी आहेत वगैरे, आणि मग तुम्हाला जे समजलेलं आहे त्या समजलेल्या अर्थानुसार तो उत्तर सुरुवात करायचं आहे. ते 4 मार्कासाठी आहे. मग हा 4, 2, 6 आणि 7, 8 हा 8 मार्कांसाठी प्रश्नपत्रिका पद्यावरती प्रश्न आलेले आहेत. समजलं आता इथपर्यंत. पद्यावरती आपल्याला 16 गुण आहेत, त्यापैकी आपल्याला 8 गुणावरती आपण शिकलेल्या कवितांवरती प्रश्न विचारले जातात 8 गुणांसाठी. नंतर घेऊया आपण त्या
त्याच ज्या आता कविता आपल्या समजा आता त्यांनी रोज माती कविताची ओळी दिलेल्या आहेत. पहिला प्रश्न रोज मातीच्या कवितावरती ओळी देऊन त्याच्यावरती ही आकलन कृती वगैरे दिले. तर दुसरा प्रश्न कृती 2A आहे, तो पठित पद्य पाठावरतीच आहे, म्हणजे आपण शिकलेल्या कवितांवरतीच आहे, पण इथे आपल्याला त्या कवितेच्या ओळी दिलेल्या नाही जाणार, त्यावरती आपल्याला त्या कविता पंक्तीचे अर्थ लिहायचे आहेत. की 4 ओळी देतील आणि त्या 4 ओळीतील आपल्याला काय करायचे, अर्थ लिहायचे आहेत, म्हणजे काव्य सौंदर्य करायचं आहे. अर्थ लिहिणे म्हणजे त्याच्यातले आपल्याला सौंदर्य लिहायचं आहे. समजा आपल्याला भारूड कवितेचं तुम्हाला सांगितलं असेल की 1 मिनिट मी वाचून दाखवते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. भारूड कवितेमध्ये जर आपल्याला असं विचार, विंचू चावला ऋषिक चावला, काम क्रोध विंचू चावला, तमघाम अंगासी आला. तर या कवितेमध्ये तुम्हाला समजलेला अर्थ लिहा, किंवा या कवितेमध्ये तुम्हाला कवीने विंचूचं प्रतीक कोणाबद्दल सांगितलेलं आहे हे स्पष्ट करा. तर असं जर विचारलं तर मग तुम्ही लिहू शकता की संत एकनाथ महाराजांनी दुर्गुणी रूपी विंचूबद्दल सांगितलेले. प्रत्येक मनुष्याच्या शरीरामध्ये किंवा अंगामध्ये दुर्गुण हे असतात. हे दुर्गुण नष्ट करण्यासाठी त्यांनी विंचवाचे प्रतीक त्या दुर्गुणाला विंचवाचे स्वरूप दाखवलेले, त्याचं प्रतीक दाखवलेले. जसं विंचू चावल्यावरती जसं विष अंगभर पसरतं, तसं आपल्याला एखादा वाईट विचार ही आपल्या चांगल्या विचारांवरती काय करतो, नष्ट होतो, चांगले विचार पण नष्ट करतो. हे तुम्हाला या 4 पंक्तीमधून तुम्हाला तो अर्थ उलगडून दाखवायचा आहे. अशा पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला 4 मार्कासाठी येतो. आणि कोणत्याही एक कविता, 2 कविताला ऑप्शन असतात, ही नाही तर ही कवितावरच्या ओळी तुम्ही लिहा. मग त्याला 4 गुणांसाठी हा प्रश्न असतो. त्यामुळे हा प्रश्न सोडवायचा आहे, जसा येईल तसा सोडवा. नाही तुम्हाला हे समजलं पण एकनाथ महाराजांनी त्या कवितेच्या ओळी तुम्हाला ज्या पद्धतीने समजल्या त्या पद्धतीने तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. एकही प्रश्न मराठीचा तुम्ही खाली म्हणजे म्हणतात ना, सोडून येऊ नका, तो अटेंड करून या. नंतर आहे कृती 2E. त्याच्यामध्ये पठित पद्य आधारावरतीच आपल्याला काय सांगितलेलं आहे त्यांनी, हे रसग्रहण करा. रसग्रहण करायचं आहे. म्हणजे रसग्रहण तुम्हाला माहिती आहे, आपण एखादा आंबा खातो तर आंबा खाताना आपण कसा त्याचा पहिल्यांदा साल काढतो आणि त्याच्या सालीला पण त्याचं काही राहिलं असेल तर ती चोकून म्हणजे जेवढा रस असेल तेवढा आपण त्याचं ग्रहण करतो. त्या पद्धतीने कवितामध्ये कवीने काय सांगितलेलं आहे त्याचा आपल्या विचारांशी, आपल्या विचारांनी ते ग्रहण करणं, त्याला म्हणतात रसग्रहण. मग रसग्रहण हे 3 प्रकारे असतं. रसग्रहणमध्ये 3 टॉपिक आपल्याला दिलेले असतात. त्याच्यामध्ये एक आहे आशय सौंदर्य, भाषिक सौंदर्य आणि भाषिक सौंदर्य आणि काव्य सौंदर्य. 3 टप्प्यांमध्ये ते उत्तर लिहायचं असतं. ते पण आपल्याला 4 मार्कांसाठी असतं. रसग्रहण आपल्याला 4 मार्कांसाठी आपल्याला दिलेलं असतं. आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य हे दिलेलं असतं. आशय सौंदर्य म्हणजे त्याच्यामधला अर्थ काय आहे ते लिहायचं आहे. काव्य सौंदर्य म्हणजे ती कविता कोणी लिहिलेली आहे, काय त्या कवितेमध्ये कवीने काय मांडलेलं आहे. कवीने आता आरशातल्या स्त्रीमध्ये काय सांगितलेलं आहे की त्या स्त्रीची व्यथा, त्या स्त्रीचे जीवनाचा कल कशा पद्धतीने, म्हणजे ती पहिल्यांदा कशी होती आणि आता कशी झालेली आहे, ते काव्य सौंदर्यामध्ये. आणि भाषिक सौंदर्य म्हणजे भाषेचे वैशिष्ट्य. आता विंचू चावला ही एक भारूड परंपरा आहे. त्या परंपरामध्ये संत एकनाथ महाराजांनी त्या काळी वापरलेल्या शब्दांची रचना त्यामध्ये सांगितलेले, म्हणजे त्या भाषांवरती पण आपल्याला त्या भाषांचा पण आपण इथे वैशिष्ट्य आपण लिहिणार आहोत. मग पुढचा प्रश्न आहे, समजलं कवितेचं. कविता आपल्याला व्यवस्थित सोडवायची आहे. कवितेमध्ये पहिली कवितांचे तुम्हाला काय देणार, ओळी दिलेल्या जातील, त्याच्यावरती 6 प्रश्न येणार, 6 मार्काचे गुण येणार आणि त्याच्यामध्ये आपल्याला 3 प्रश्न सोडवावे लागतील. नंतर दुसरा प्रश्न येतो तो कवितांवरतीच असतो, पण त्यावरती काव्य सौंदर्य आणि रसग्रहण हे 4 मार्कासाठी हे 2 प्रश्न तुम्हाला सोडवायला येतील. नंतर आहे विभाग 3 साहित्य प्रकार. आता हा साहित्य प्रकार, साहित्य म्हणजे काय, लिखाण.
जे काही लिहून ठेवलेलं आहे, जे काही लिखाणामध्ये म्हणजे कथा, कादंबऱ्या हे, तर तुम्हाला साहित्य प्रकारमध्ये आता कथा दिलेली आहे, तर त्या कथावरती तुम्हाला 10 मार्काचा आहे. हा पण आपल्याला महत्त्वाचा भाग आहे. हे पण आपल्या हातचे गुण आहेत. ते कधीही आपण म्हणजे तो मिस करायचा नाही. तो प्रश्न आपण सोडून टाकायचे. कधी कधी आपल्याला असं वाटतं की मला येतं म्हणून आपण व्यवस्थित लक्ष देऊन करत नाही. त्यामुळे हे 1-1 मार्क आहेत, तर व्यवस्थित काळजीपूर्वक तुम्ही लिहा. आता ह्या कथामध्ये पण आपल्याला काय दिलेलं आहे, कथामध्ये पण तुम्हाला पॅरेग्राफ येतो. कथाचं कौशल्य, कथाचं हे सगळं तुम्हाला, कथाचे प्रकार वगैरे ते तुम्हाला एक पॅरेग्राफ देतील. त्या पॅरेग्राफवरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील. त्यामध्ये पण आपल्याला पठितच आहे, म्हणजे आपण शिकलेल्याच कथांवरती, त्या धड्यावरती ते प्रश्न उत्तरं विचारणार आहेत. 120 ते 150 शब्दामध्ये हा लिहायचा आहे आणि तो एकूण 4 गुणांचा आहे. त्याच्यावरती प्रश्न विचारणा, आकलनकृती 1 मार्कासाठी, परत दुसरी आकलनकृती 1 मार्कासाठी. मी तुम्हाला सांगितलं चौकटीमध्ये उत्तर लिहा, कारणे द्या, रिकाम्या जागा भरा, अशाच पद्धतीने देणार. आकलनकृती परत 2 मार्कासाठी असतं, म्हणजे वैशिष्ट्ये लिहा, कथेचे वैशिष्ट्ये सांगा, कथेचे प्रकार सांगा. हे 2 मार्कासाठी तुम्हाला विचारलं जाईल. याच्यामध्ये तुम्हाला स्वमत नाही विचारणार. जे तुम्हाला वरती दिलेलं आहे, जो पॅरेग्राफ दिलेला आहे, त्याच्यावरतीच हे तिन्ही प्रश्नांची उत्तरं त्यामध्येच असणार. असं करू नका की ह्या प्रश्नाचं उत्तर त्या परिच्छेदामध्ये नव्हतंच, त्या पॅरेग्राफमध्ये नव्हतं, असं नसतं. त्यामध्येच असतं, फक्त ते व्यवस्थित वाचावं लागतं, ते व्यवस्थित शोधावं लागतं. त्यामुळे कथा हा साहित्य प्रकार पहिल्यांदा तुम्ही व्यवस्थित एकदा नजरेखालून घाला, तो व्यवस्थित लक्षात ठेवा आणि मग नंतर तो मग तुम्हाला सोडवण्यासाठी त्याची मदत होईल. आणि प्लीज हे प्रश्न सगळे अटेंड करून या. नंतर पुढे आहे कृती नंबर 3. तो आहे आता आपल्याला तर आता आपण तिसरा प्रश्न बघूया. कृती 3 वरती, याच्यावरती कथांवरती आपल्याला 2 कथा आहेत, शोध आणि गड्डी. त्याच्यावरती आपल्याला प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. त्याच्यावरती आपल्याला परिच्छेद येणार नाही, त्यावरती आपल्याला परिच्छेद देणार नाही आहे. ते आपल्याला आपल्या मनाने ते प्रश्नांची उत्तरं लिहायचे आहेत. त्यामुळे शोध आणि गड्डीचे प्रश्न उत्तरं प्लीज वाचून जावा. तुम्हाला धड्याखालचे जेवढे काय तुम्हाला त्या धड्याखालचे जेवढे प्रश्न आहेत तेवढे तरी तुम्ही म्हणतात ना, पाठ करून गेला तरी चालेल. हां, तर ते 6 मार्कासाठी असतात. स्वमतावर आधारित 2 आणि अभिव्यक्तीवरती आधारित 2 असे तुम्हाला 6 मार्क, म्हणजे 3-3 मार्काचे हे प्रश्नांची उत्तरं तुम्हाला दिली जातील. नंतर बघूया आपण उपयोजित मराठी. उपयोजित मराठी म्हणजे काय, मराठी तुम्ही कशा पद्धतीने उपयोगात आणणार आहात, म्हणजे आपला मुलाखत वगैरे हे आपल्याला यावरती हा प्रश्न विभाग 4चा विचारला जातो. त्याच्यामध्ये उपयोजित घटकांवरती आधारित आकलनकृती करायची आहे. त्यावरती आपल्याला 2 गुणांसाठी हा सोडवायचा आहे आणि फक्त 2च प्रश्न त्यामध्ये सोडवू शकतात. चला बघूया. उपयोजित कृतीमध्ये मुलाखत तंत्र, अहवाल लेखन. 1 मिनिट मी तुम्हाला हे जे आहे धड्यामध्ये मुलाखत तंत्र, अहवाल लेखन वगैरे एकदम थोडक्यात मी तुम्हाला दाखवते. त्यावरती आपल्याला प्रश्नांची उत्तरं ते तुम्हाला सोडवायचे असतात. हां, हे बघा, हा उपयोजित मराठी आहे ना. मुलाखत, माहितीपत्रक, अहवाल लेखन आणि वृत्तलेख हे तुम्हाला त्या धड्याखाली, त्या पाठाखाली प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. त्याच्यावरती ते 2 प्रश्न तुम्हाला विचारतात आणि 2 मुलाखती तुम्हाला तयार करायला लागते, की एखाद्या भाजीवाल्याची मुलाखत घ्या किंवा एखाद्या नर्सची मुलाखत घ्या. तर ही मुलाखत घेत असताना तुम्ही तुमच्या पद्धतीने कशा पद्धतीने प्रश्न विचारणार आहात, त्या प्रश्नाचा एक नमुना तुम्ही तयार करा. कमीत कमी 8 प्रश्न तरी तुम्हाला व्यवस्थित लिहिता आले पाहिजे. फक्त हे नको की तुमचं नाव काय, तुम्ही कधी व्यवसाय
चालू केला असे प्रश्न नको, तर त्याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीने पण प्रश्न विचारला पाहिजे की हा जर एखाद्या भाजीवाल्याची तुम्हाला मुलाखत घ्यायचं असेल तर हा पण प्रश्न तुम्ही विचारू शकता की कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही कशा पद्धतीने तुमची विक्री चालू ठेवली, किंवा तुमचा कोरोनाच्या काळामध्ये तुमचा हा भाजीपाल्याचा धंदा कसा तुम्ही भाजीपाला तुम्ही लोकांपर्यंत कसा पोहोचवला. तर हे पण असे पण प्रश्न विचारा की ज्यामुळे समोरचा जो तपासणारा आहे त्याला कळेल की हा बाबा या मुलांनी व्यवस्थित अभ्यास करून ह्या प्रश्नाचं उत्तर लिहिलेलं आहे. माहितीपत्रकाचं पण तसं, कोणतंही माहितीपत्रक तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने ते काढता आलं पाहिजे, त्याच्या बाजूला चौकट वगैरे व्यवस्थित करा. जी काही माहिती तुम्ही देणार आहे किंवा कॉम्प्युटरचे वेगळ्या संगणकांचं तुम्हाला नवीन सुरू करायचं असेल तर त्याचं माहितीपत्रक तयार करताना छोटासा संगणक काढून वगैरे ते पण हे आपल्याला वेळेच्या आत करायचं आहे. त्यामुळे जे काही प्रश्नांची उत्तरं आहेत प्लीज या धड्यांमध्ये तुम्ही प्लीज हा धडा पूर्ण व्यवस्थित वाचा आणि त्याचे प्रश्न उत्तरं पण तुम्ही व्यवस्थित बघा. चला पुढचा प्रश्न घेऊया. व्याकरण हा महत्त्वाचा आहे, कारण का तो 20 मार्काचा आहे आणि बघितले तर 1 मार्काचा. आपण सरळ म्हणतो 1 मार्क सोडून दिला 2 मार्क, पण तेच आपल्याला महत्त्वाचे असतात, तेच आपल्याला म्हणतात ना आपल्याला काठापर्यंत पोहोचवणारे असतात. तसं हे व्याकरणाचे घटक आपल्याला महत्त्वाचे आहेत. त्याचं मी तुम्हाला हे डिटेलमध्ये सांगते. त्याच्यामध्ये वाक्य रूपांतर 2 गुणांसाठी असतं, समास पण 2 गुणांसाठी आहे, प्रयोग पण 2 गुणांसाठी आहे, अलंकार पण 2 गुणांसाठी आहे आणि वाक्यप्रचार आपण 5वी पासून लिहित आहोत. वाक्यात उपयोग करा आणि वाक्यप्रचारांचा अर्थ लिहा, हे आपण 5वी पासून लिहिता आलेलो आहोत. त्यामुळे हे कसं लिहायचं आहे ते मी डिटेलमध्ये सांगणार नाही, फक्त वाक्य रूपांतर, समास, प्रयोग आणि अलंकार हे मी सांगते. हा 10 मार्काचा प्रश्न असतो आणि 10 मार्कासाठी आपल्याला निबंध लेखन लिहितात. निबंध लेखन हा वर्णनात्मक म्हणजे वर्णन करा, व्यक्तिचरित्रात्मक म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दल तुम्हाला लिहायला दिलेलं जातं, त्यावरती व्यक्तिचरित्रात म्हणजे तुम्ही त्या व्यक्तीबद्दल काय माहिती आहे तुम्हाला, त्या व्यक्तीने काय काय केले ते त्यामध्ये थोडक्यात लिहायचं असतं. आणि आत्मवृत्तात्मक, जसं आरशातल्या स्त्रीबद्दल आरशाचं मनोगत व्यक्त करा, हे आत्मवृत्तात. आणि कल्पना प्रधान पण आपल्याला म्हणजे आपण कल्पना करून इमॅजिन करून हा निबंध लिहायचा. तर वैचारिक निबंध म्हणजे विचार करून की सूर्य मावळला नाही तर, पाऊस पडला नाही तर, हे विचार करून निबंध लिहिणारे आहेत. त्यामुळे हे व्यवस्थित तुम्ही हे निबंध पण व्यवस्थित वाचून किंवा त्याचं म्हणतात ना एक शॉर्टमध्ये तुम्ही निबंधाचं पुस्तक वगैरे असेल तर प्लीज हे थोडे प्रश्नांची निबंध व्यवस्थित वाचून जा, कारण का 10 मार्कासाठी आहे. आणि हे कमीत कमी 3 परिच्छेद किंवा 3 पॅरेग्राफ तुम्ही पॅरेग्राफमध्ये हा निबंध कव्हर करायचा आहे. निबंधाला जास्त वेळ घालवू नका. निबंध जेवढा शॉर्टमध्ये नाही म्हणता येईल, पण जेवढा पटकन तुम्हाला लिहिता येईल तेवढा. पहिल्यांदा निबंधाने सुरुवात केली, प्रश्न उत्तरपत्रिका लिहिताना जर पहिला प्रश्न 5 जरी लिहिला तरी चालू शकतो. तरी तुम्हाला हे की तुम्हाला वाटत असेल की निबंधाला मला वेळ मिळत नाही किंवा निबंध मला सुचत नाही, तर सगळ्यात पहिला प्रश्न उत्तरपत्रिका लिहिताना पहिल्यांदा निबंधाने सुरुवात केली तरी चालू शकेल. चला आता आपण पहिल्यांदा बघूया ग्रामर. आता ग्रामरमध्ये आपल्याला बघायचं आहे, ग्रामर घेऊया आपण. वाक्य रूपांतर म्हणजे वाक्याचं रूपांतर. आपण कोणतंही वाक्य तयार करताना मनातल्या मनात ते तयार करत नाही, आपल्या तोंडामध्ये इतकं बसलेलं असतं की आपण पटकन ते बोलून जातो. तर हे वाक्यात आपण जे वाक्य बोलतो ते 4 पद्धतीने असतं. एक विधानार्थी वाक्य, एक उद्गारार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य आणि आज्ञार्थी वाक्य. या 4 पद्धतीने आपण एकमेकांशी वाक्यामध्ये बोलत असतो. सकाळपासून आपण याच 4 ह्याच्यामध्ये आपण ह्या वाक्यांमध्ये एकमेकांशी संवाद साधत असतो. आता विधानार्थी वाक्य म्हणजे काय? विधानार्थी वाक्य म्हणजे इन्फॉर्मेशन देणे, माहिती देणे. कुठल्या ना कोणत्या ह्याची माहिती आपण नेहमी एकमेकांना देत असतो, त्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात. म्हणजे अभ्यास करणे आवश्यक आहे, एक प्रकारची माहितीच आहे. उद्यापासून उद्या 10वीचा मराठीचा पेपर
आहे. म्हणजे जी काही इन्फॉर्मेशन आहे ती विधानार्थी वाक्यामध्ये येते. विधानार्थी वाक्याचा शेवट आहे, होतो अशा पद्धतीनेच होतो. म्हणून विधानार्थी वाक्य शोधण्यासाठी फक्त आपल्याला माहिती देणे एवढंच महत्त्वाचं आहे. उद्गारार्थी वाक्य सोपं आहे. जिथे उद्गारवाचक चिन्ह तुम्हाला दिसेल ते वाक्य म्हणजे उद्गारार्थी वाक्य. आणि नंतर प्रश्नार्थ वाक्याचं पण सेम आहे. प्रश्नार्थ वाक्य पण तुम्ही डोळे झाकून लिहू शकता. जिथे तुम्हाला प्रश्न चिन्ह दिसेल किंवा जिथे तुम्ही प्रश्नवाले शब्द वापरता, कोण, कोणास, कोणाला असे शब्द ते प्रश्नार्थी वाक्य. आज्ञार्थी वाक्य म्हणजे ऑर्डर करणे. एखाद्या लहान मुलांना किंवा शिक्षक आपल्याला ऑर्डर करतात त्याला आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात. करा, बसा हे असे शब्द शेवटी येतात त्याला आज्ञार्थी वाक्य म्हणतात. पण आपल्याला त्यांनी सांगितले की रूपांतर करा. म्हणजे ह्यामधून विधानार्थीचं उद्गारार्थीमध्ये करायचं आहे, उद्गारार्थीचं प्रश्नार्थामध्ये करायचं आहे. मग ते रूपांतर करण्यासाठी पहिल्यांदा ते काय आहे, विधानार्थी म्हणजे काय, उद्गारार्थी म्हणजे काय, प्रश्नार्थी म्हणजे काय, आज्ञार्थी म्हणजे काय हे पहिल्यांदा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. अजून एक प्रश्न आपल्याला विचारला जातो होकारार्थी आणि नकारार्थी. ह्याच्यामध्ये भरपूर मुलं कन्फ्युजन असतात की फक्त एकच झाला नाही एवढंच करतात, पण नाही. याच्यामध्ये दोन शब्दांचा आपल्याला काय करायचं असतं, विरुद्धार्थी करायचं असतं. दोन असे शब्द निवडायचे असतात की त्याचे आपल्याला विरुद्धार्थी म्हणजे ते विरुद्ध झाला पाहिजे. आता बघा इथे तुम्हाला सांगितलंय भारतीय संघ विजयी झाला, हे होकारार्थी वाक्य, त्याचं नकारार्थी करायचं आहे. आता भारतीय संघ, भारताचं काहीच आपल्याला विरुद्धार्थ होणार नाही, संघाचं पण विरुद्धार्थ होणार नाही. विजयीचं विरुद्धार्थ होतं पराभूत. झालाच्या पुढे आपण फक्त नाही लावलंय कारण का नकारार्थी करायचं आहे. म्हणून भारतीय संघ पराभूत झाला नाही, विजयीचा आपण पराभूत केलंय. म्हणून इथे होकारार्थी नकारार्थी करायच्या वेळी तुम्ही लक्षात ठेवा की दोन ह्याचं आपल्याला काय करायचं आहे, विरुद्धार्थी करायचे. दोन शब्दांचं विरुद्धार्थी करायचं आहे. आणि ते दोन कोणते शब्द ते तुम्ही वाक्य वाचतानाच तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. हे बघा इथे पण त्यांनी दिलेलं आहे विधानार्थी वाक्याचे रूपांतर करा. खालील सूचनांनुसार वाक्य रूपांतर करा. तर तुम्हाला निरोगी राहावे असे कोणाला वाटत नाही. आता इथे प्रश्नचिन्ह दिलंय म्हणजे हे प्रश्नार्थी वाक्य, त्याचं विधानार्थी करायचं आहे. मग निरोगी राहावे असे सर्वांना वाटते इथे नाही कट करून त्यांनी काय केलेलं आहे, वाटते केलेलं आहे. अबब काय हा चमत्कार, विधानार्थी करायचा सांगितलेलं आहे, एक इन्फॉर्मेशन दिलेले सांगितलेलं आहे. मग अबब हा शब्द जाणार कारण का हा उद्गारवाचक चिन्हाच्या अगोदरचा आहे, म्हणून अबबच्या ऐवजी अजब लिहायचा. हा अजब चमत्कार आहे असं पण तुम्ही लिहू शकता. तुमच्या भेटीने खूप आनंद झाला. आता ह्याला उद्गारार्थी करायचं सांगितले उद्गारवाचक चिन्हामध्ये. किती आनंद झाला तुमच्या भेटीने, नाही तर खूपच आनंद झाला तुमच्या भेटीने असं पण होऊ शकतं. पांढरा रंग सर्वांना आवडतो. आता ह्याच्यामध्ये प्रश्नार्थी करायला सांगितलं, क्वेश्चन वापरला जायचं आहे. म्हणून प्रश्नार्थी जे आपल्याला शब्द आहेत, कुणाला, कोणी, कशाला हे शब्द आपल्याला तिथे म्हणजे तिथे टाकायचे असतात. मग आता पांढरा रंग सर्वांना आवडतो, मग सर्वांना म्हणजे सगळ्यांना. मग आता आपल्याला ह्याला प्रश्न विचारायचा, पांढरा रंग कुणाला आवडत नाही हे विचारायचं आहे. चला पुढचं बघूया. आता इथे बघा, सकाळी फिरणे आरोग्यास हितकारक आहे, नकारार्थी करायचं आहे. होकारार्थी आहे त्याला नकारार्थी करायचं आहे. आता सकाळी फिरणे, आता सकाळचं विरुद्धार्थी काय होतं, संध्याकाळी पण होऊ शकतं. आरोग्यास हितकारकचं पण अहितकारक होतं, आहेचं पण नाही. आता तुम्ही म्हणाल की मॅडम इथे तीन ठिकाणी आपण करू शकतो, पण आपल्याला दोनच ठिकाणी आपल्याला विरुद्धार्थी करायचं आहे. एक तर सकाळचं तुम्ही संध्याकाळी करू शकता, संध्याकाळी फिरणे आरोग्यास हितकारक नाही असं पण करू शकता, किंवा सकाळचं नाही केलं तर हितकारकचं अहितकारक जरी केलं तरी चालेल, की सकाळी फिरणे आरोग्यास हितकारक नाही
असं पण करू शकता. फक्त कोणतेही 2 तुम्हाला शब्द ओळखायचे आहेत आणि त्या शब्दामध्ये तुम्हाला विरुद्धार्थी करायचे आहेत. ही PDF फाईल मी सरांना सांगते पाठवायला, म्हणजे तुम्हाला ह्याच्यामध्ये उदाहरण बघू शकता. नंतर आहे समास. समास आपल्याला काही डोक्यात जात नाही. किती वेळा बघितला, किती वेळा तरी आपल्याला त्याचे प्रकार जो आहेत ना, अव्ययभावी समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास, बहुव्रीही समास, हे आपल्याला लक्षातच राहत नाही. कोणता समास आहे तेच कळत नाही आणि ते कसे ओळखायचे ते अजूनपर्यंत मुलं मला पण कालपर्यंत मेसेजवरती मेसेज करत होते की मॅडम काही समजतच नाही समासामध्ये. तर एक तुम्हाला टेक्निक सांगते, अव्ययभावी समास कसा ओळखायचा, तत्पुरुष समासमध्ये पण 3 प्रकार कसे ओळखायचे तर ते बघून घेऊया. एकदम शॉर्टकटमध्ये आपण बघूया. अव्ययभावी समास म्हणजे काय, तर अव्ययभावी समाजामध्ये आपल्याला त्या पद्धतीने असतं. म्हणजे आता समजा यथाशक्ती, प्रतिदिन. प्रतिदिन म्हणजे प्रत्येक दिवस, त्यामध्ये प्रत्येक दिवस हा म्हणजे एक एक दिवस काउंट केला जातो. म्हणून त्यामध्ये अव्ययभावी समासामध्ये प्रतिदिन, यथाशक्ती, गैरहजर असे शब्द असतात. म्हणजे आपण ती कंटिन्यू चालूच ठेवतो. आता इथे यथाशक्तीचं त्यांनी जर आपल्याला विग्रह करायला सांगितलं तर शक्तीप्रमाणे, आपण म्हणतो ना तुझी यथाशक्ती तू पणाला लाव. यथाशक्ती म्हणजे तुझ्या अंगामध्ये जेवढा जोर आहे तेवढा लाव. म्हणजे प्रत्येक जोर म्हणजे तुझ्या हातामध्ये, मनगटामध्ये, पायामध्ये जेवढा जोर असेल तेवढा. म्हणून त्याला म्हणाले शक्तीप्रमाणे. हां, तर ते शब्द आपल्याला अव्ययभावी समाजामध्ये हेच आपल्याला महत्त्वाचं असतं की प्रत्येक वेळी तो प्रत्येक शब्द म्हणजे तो प्रत्येक म्हणतात ना कंटिन्यू तो चालूच राहतो. म्हणून इथे अव्ययभावी समास. अव्ययभावी हा यथाशक्ती, प्रतिदिन, प्रति तास असं असतं. प्रत्येक तासाला, प्रत्येक दिवस असे शब्द त्याच्यामध्ये येतात. मी त्याचे उदाहरण तुम्हाला देते. ते उदाहरण अव्ययभावी समासामधले फक्त उदाहरण डोळ्याखालून घाला. नंतर आहे तत्पुरुष समास. तत्पुरुष समाजामध्ये 3 प्रकार पडतात. एक विभक्ती तत्पुरुष समास, कर्मधारय समास, द्विगु समास. आता विभक्ती तत्पुरुष समास म्हणजे विभक्ती म्हणजे काय, शब्दाला, पहिल्या शब्दाला कोणता ना कोणता प्रत्यय लावतो, त्याला विभक्ती तत्पुरुष समास असे म्हणतात. जसं आता क्रीडांगण. क्रीडा म्हणजे खेळणं, अंगण म्हणजे समोरचा पॅसेज किंवा मोठासा मैदान, त्याला म्हणतात अंगण. मग क्रीडा अंगण. मग आता इथे जर आपल्याला त्याला प्रत्यय लावला असेल तर अंगण, क्रीडांगण, अंगण लावलेला आहे. मग तो जॉईंट झालेला आहे. त्याला म्हणजे म्हणतात ना त्याला जॉईन केलेलं आहे. आता पहिलाच बघा विद्यालय. विद्यालय लिहिताना आपण असं लिहितो विद्यालय, पण त्याची फोड करताना विद्या अधिक आले म्हणजे विद्याचे आले, विद्याचे घर असं म्हणतात. मग त्याला त्याचं मध्ये चे, साठी असे शब्द जे त्याला जॉईंट आलेले, त्याला विभक्ती लागलेली आहे, त्याला विभक्ती तत्पुरुष समास असे म्हणतात. प्रत्येक विभक्ती तत्पुरुष समासमध्ये काही ना काही शब्द जॉईंट झालेले असतात. आता विद्यालयाचा आपण विग्रह करताना विद्याचे आले, विद्याचे घर असं पण लिहितो. म्हणजे चे हा शब्द तिथे जोडलेला आहे, विद्याला जोडलेला आहे. विद्या म्हणजे आपण जे अभ्यासणार आहोत, जो अभ्यास करायला जातो त्याला विद्या म्हणतात. मग त्याचं घर ज्याला आहे त्याला विद्यालय म्हणतात. मग ते सेपरेट केलं तर ते सेपरेट करताना त्याच्यामध्ये एक शब्द जोडला जातो, तो आहे चे. मग हा विभक्ती तत्पुरुष समास. विभक्ती तर माहिती आहे ना तुम्हाला, स, ला, ना, ते हे विभक्त्या आहेत आपल्या, त्याच आपण शब्दामध्ये जोडतो. आणि ते कधी आपल्याला कळतं जेव्हा आपण त्याला विग्रह करतो, तो सेपरेट करतो तेव्हा. जसं क्रीडांगण, क्रीडेसाठी अंगण. आता साठी हा शब्द आपल्याला विभक्ती आलेला आहे म्हणून तो विभक्ती तत्पुरुष समास. जसं मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं होतं की अव्ययभावी समास पण तुम्ही व्यवस्थित वाचून जावा, तसं विभक्ती तत्पुरुष समास फक्त तुम्ही फोड करताना त्याच्यामध्ये चे, साठी, चा असे शब्द जर जोडले जातात तर ते डोळे झाकून तुम्ही विभक्ती तत्पुरुष समासमध्येच लिहायचं आहे.
नंतर आहे कर्मधारय समास. कर्मधारय समासमध्ये आपल्याला त्याची फोड करत असताना आपल्याला त्याच्यामधून वेगळाच अर्थ प्राप्त होतो. उदाहरणार्थ आपल्या राज्याचं नाव महाराष्ट्र. महाराष्ट्र या शब्दाचा अर्थ काय आहे? तर महान असे राष्ट्र. महान असे राष्ट्र म्हणून त्याला महाराष्ट्र असे म्हणतात. म्हणून इथे आपल्याला वरच्या विभक्ती तत्पुरुषमध्ये चे, साठी हे जॉईंट झालेले आहेत, हे जोडून आलेले शब्द आहेत. पण कर्मधारय समाजमध्ये हा शब्द या एका शब्दाचा आणि दुसऱ्या शब्दाच्या मध्ये तिसरा शब्द हा सेपरेट असतो. जसं बघा इथे लिहिलेले महान असे राष्ट्र. महा हा लिहिलेला आहे, त्याच्यामध्ये थोडीशी स्पेस सोडलेली आहे. मग असे लिहिले, मग राष्ट्र लिहिलेलं आहे. मग तो काय झालेला आहे? कर्मधारय समास. भूमाता किंवा मातृभूमी म्हणजे भूमी हीच माता, दोघांचं पण एकच होतो. हीच हा शब्द मध्ये आपण ठेवलेला आहे किंवा लावलेला जातो, त्याला कर्मधारय समास असे म्हणतात. कर्मधारय समास आणि अव्ययभावी समास हा समजणं फार डिफिकल्ट आहे. अव्ययभावी समासामध्ये प्रत्येक वेळी आपल्याला म्हणजे प्रत्येक वेळी तीच गोष्ट आपल्याला करावी लागते. प्रतिदिन मी पेपर टाकतो म्हणजे प्रत्येक दिवस. आणि इथे कर्मधारय समाजामध्ये आपल्याला त्या शब्दाचा अर्थ आपल्याला लिहायचा असतो. जसं महाराष्ट्राचा अर्थ काय? तर तुम्ही लगेच सांगू शकता महान असे राष्ट्र. मग महान असे राष्ट्र म्हणजेच हा कर्मधारय समास आहे, म्हणजे त्याचा अर्थ लिहायचा आहे. कर्मधारय समास म्हणजे अर्थ. नंतर तिसरा प्रकार आहे द्विगु समास. द्विगु समाजामध्ये आपल्याला अंक येतात, म्हणजे चौकोन, नवरात्री हे असे शब्द, त्रिकोण, षटकोन हे असे असतात. त्याला ज्याच्यामध्ये अंक आपल्यामध्ये संख्या येते तो द्विगु समास. द्विगु समास ओळखणं डोळे झाकून सोपं आहे, कारण का द्विगु समाजामध्ये अंकाचा वापर केला जातो की अंकवाले शब्दाचा. जसं चौरस, चौकोन हे जे शब्द आहे त्याला म्हणतात चार कोणांचा समूह. त्याला म्हणजे चार ही संख्या आली आणि कोणांचा समूह म्हणजे ग्रुप, त्याला द्विगु समास असे म्हणतात. नवरात्रींचा समूह तो द्विगु समास. द्विगु समास समजणं फार सोपं आहे. जिथे अंक आले, जिथे संख्या आली तो द्विगु समास असे म्हणतात. संख्या विशेषण असतं त्याच्यामध्ये. तिसरा प्रकार येतो द्वदंत समास. द्वदंत समासामध्ये आपल्याला हा खूप सोपा आहे समजण्यासाठी. त्याच्यामध्ये पण 3 प्रकार पडतात: इतरेत द्वदंत, वैकल्पिक द्वदंत, समार द्वदंत. इतरेत द्वदंत एकदम सोपा आहे, आपल्या जवळचंच नातं आहे आई वडील. आई वडील म्हणजे काय? आपल्या कुटुंबामध्ये आई आणि वडील हे दोन्ही महत्त्वाचे भाग आहेत. वडील जरी नसतील तरी त्या कुटुंबामध्ये आपण म्हणजे त्या कुटुंबात एक महत्त्वाचा भाग कमी असतो. आणि आई जरी नसेल तरी ते कुटुंब पूर्ण होत नाही, वडील जरी नसतील तरी ते कुटुंब पूर्ण होत नाही. म्हणून आई आणि वडील हे महत्त्वाचे दोन्ही भाग आहे. जसं राम सीता हे दोघंही महत्त्वाचे आहेत, ते जोडीनेच आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात. राम फक्त येत नाही किंवा सीता फक्त येत नाही, ते जोडीने. विठ्ठल रुक्मिणी हे पण जोडीने, म्हणजे आपण ह्याच्यामध्ये दोघांनाही कंपेअर करू शकत नाही, ते दोघेही महत्त्वाचे असतात. भाऊ बहीण आपण म्हणतो ना कधी कधी की तुम्हाला भाऊ बहीण किती, म्हणजे दोन्ही महत्त्वाचे आहेत. म्हणून इथे दोन्ही पद महत्त्वाचे असतात, त्याला इतरेत्तर द्वदंत समास असे म्हणतात. आणि त्याचा विग्रह करताना एक क्ल्यू आहे, आणि व जोडले जातात. आई आणि वडील, भाऊ व बहीण मध्ये आणि व हे ठेवले जातात, त्याला इतरेत द्वदंत समास असे म्हणतात. म्हणून इतरेत द्वदंत समास असं ओळखताना पहिल्यांदा तो शब्द व्यवस्थित वाचायचा. ते दोन्ही शब्द महत्त्वाचे आहेत का? जर राम लक्ष्मण दिलं तर राम नसता तर लक्ष्मण आला असतं का? लक्ष्मणला महत्त्व झालं असतं का? नाही, ते दोन्ही महत्त्वाचे आहेत. म्हणून ते दोन्ही पद महत्त्वाचे आहेत. आणि ते राम आणि लक्ष्मण, त्याची फोड करताना राम किंवा लक्ष्मण नाही बनत, राम आणि लक्ष्मण म्हणून आणि येतोय, म्हणून तिथे इतरेत द्वदंत येतं. इतरेत द्वदंत नंतर वैकल्पिक द्वदंत. वैकल्पिक द्वदंत सोपं आहे, त्याला ऑप्शन असतं
किंवा असतं. त्याला जो किंवानी हा हे नाहीतर ते, हे दोघांपैकी एकच असतं, दोन्ही करू शकत नाही. आपण कधी म्हणतो ना, कधी कधी बोलतो तुझं मी खरं खोटं बाहेर पाडेल. खरं खोटं म्हणजे एक तर खरं तरी बाहेर येईल, नाही तर खोटं, दोन्ही एकदम बोलू शकत नाही. म्हणून एक तर खरं तरी असू शकतं, नाहीतर खोटं तरी असू शकतं. म्हणून ह्याला किंवा, हे जर आपण फोड करताना, विग्रह करताना किंवा हा येतोच. नंतर आहे भेदाभेद. भेद किंवा अभेद, एकतर भेद तरी होऊ शकतो किंवा अभेद तरी होऊ शकतो. वैकल्पिक द्वंद्वामध्ये जसं नाव आहे वैकल्पिक, वैकल्पिक म्हणजे ऑप्शन, मग ऑप्शनमध्येच दिलेलं आहे की हे किंवा ते करा, हा किंवा तो प्रश्न लिहा. तसं खरे किंवा खोटे, मग ह्यामध्ये किंवा येतं. जिथे आपण किंवाचा उपयोग करतो, जिथे आपण किंवा टाकतो, त्याला वैकल्पिक द्वंद्व असे म्हणतात. नंतर आहे समाहार द्वंद्व. हा समाहार द्वंद्व खूप हे आहे. आपण असे शब्द मराठी भाषेमध्ये वापरतात ज्या शब्दामध्ये आपण पूर्ण म्हणजे म्हणतात ना, त्या पूर्ण त्या प्रकारच्या त्या प्रकारच्या शब्दांचा त्यामध्ये वापर करतो. जसं भाजीपाला, आपण म्हणतो ना कुठे गेलेला, अरे नाही रे भाजीपाला आणायला गेलेला. तर भाजी आणि पाला घेऊन येतो का? नाही. तर भाजीपालामध्ये जेवढे काही घटक असतात, जेवढे काही प्रकार असतात, ते म्हणजे कोथिंबीर, कांदा, हिरवी मिरची वगैरे, ते सगळं आपण आणतो, त्याला भाजीपाला असे म्हणतात. म्हणून तर भाजीपाला हा समाहार द्वंद्वाचा प्रकार आहे. कधी कधी आपण म्हणतो की आमच्या घरात आम्ही मीठ भाकरी खाऊन सुखी आहोत. खरंच ते लोक मीठ आणि भाकरी खातात का? नाही. तर साधं सिंपल जेवण, म्हणजे आपण हॉटेलमधलं रोज रोज जेवायला जात नाही त्या पद्धतीचं नाही, पण जे काही घरामध्ये आपलं डाळ भात भाजी चपाती, हे साधं सिंपल जेवण. म्हणजे मीठ भाकरी या शब्दामध्ये इतर पण गोष्टी इन्क्लूड असतात, इतर पण गोष्टींचा समावेश असतात, पण जास्त मोठ्या 4 लोकांच्या घरामध्ये जे जेवण बनतं त्याच पद्धतीचं जेवण, म्हणून त्याला समाहार द्वंद्व म्हणतात. म्हणजे त्याच पद्धतीचे शब्द त्यामध्ये वापरले जातात. जरी आपण 2 शब्दांचा वापर त्यामधल्या केला जात असला तरी त्याच्यामध्ये अजून काही शब्द असतात, त्यामध्ये आपण ते वापरतो किंवा त्यामध्ये त्याचं आपल्याला ज्ञान होतो. जसं मीठ भाकरी या शब्दामध्ये फक्त मीठ आणि भाकरी नाही, तर बाकी पण पदार्थांचा समावेश होतो. हळद, तिखट, मीठ हे सगळं त्याच्यामध्ये समाविष्ट होतं, म्हणून त्याला समाहार द्वंद्व समास म्हणतात. समाहार म्हणजे समाविष्ट, पूर्ण एकत्र केलेलं. नंतर चौथा प्रकार आहे बहुव्रीही समास. बहुव्रीही समास हा जास्त करून आपण एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीला, म्हणजे तो कर्मधारय समासारखाच असतो की तो आपल्याला एक काहीतरी अर्थ सांगत असतो, पण हा बहुव्रीही समास हा आपल्याला वेगळा अर्थ देतो. जसं शंकराला नीळकंठ म्हणतात, ज्याचा निळा कंठ आहे असा तो, त्याला बहुव्रीही समास म्हणतात. लंबोदर, गणपतीला लंबोदर म्हणतात, ज्याचं उदर लंब आहे उदर म्हणजे पोट, ज्याचं पोट मोठं आहे असा तो, म्हणजे तो कोण? गणपती. म्हणजे त्याचा वेगळा अर्थ आपल्याला लावला जातो, त्याला म्हणतात बहुव्रीही समास. आणि बहुव्रीही समासामध्ये फार थोडेच उदाहरणं आहेत. गोपाल, लंबोदर, नीळकंठ हे शब्द आपण पर्टिक्युलर व्यक्तीलाच आपण वापरला जातो, त्याला बहुव्रीही समास म्हणतात. हे PDF मी सरांना सांगते पाठवायला. नंतर बघूया प्रयोग पण महत्त्वाचा आहे. प्रयोग पण आपल्याला कळत नाही कोणता प्रयोग कसा आहे, कारण का आपण जे शब्द, जी वाक्य रचना करतो, जे वाक्यामध्ये जे शब्द वापरतो, त्या शब्दामध्ये कर्ता, कर्म आणि क्रियापद हे आपण वापरूनच तो वाक्य पूर्ण करतो. आता मी एखादं तुम्हाला सांगितलं, एक उदाहरण देते. समीर पुस्तक वाचतो, करणारा कोण आहे? समीर. मग समीर काय झाला? कर्ता. कशावर काम करतोय? पुस्तकावरती. मग पुस्तक कर्म झालं. आणि क्रियापद म्हणजे कोणती क्रिया करतोय? वाचण्याची. मग वाचतो. मग हे 3 घटक महत्त्वाचे असतात प्रयोगामध्ये. 3 घटक महत्त्वाचे असतात. कर्ता,
कर्म आणि क्रियापद. जो क्रिया करतो त्याला कर्ता म्हणतो. ज्याच्यावर क्रिया घडते, ज्याच्यावर क्रिया करणार आहोत ह्याला कर्म म्हणतात. आणि कशा पद्धतीने क्रिया घडते आहे त्याला क्रियापद म्हणतात. आणि यात प्रयोगाचे 3 प्रकार पडतात. एक कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग. आता त्याचा क्ल्यू सांगते. कर्तरी प्रयोगामध्ये एकच लक्षात ठेवायचं, समीर पुस्तक वाचतो. तर आता इथे समीरच्या ऐवजी आपण समीरा केलं, एखादी मुलीचं नाव घेतलं तर तिचं वाचतो येईल का क्रियापद? तिचं काय ना, वाचते. समीर पुस्तक वाचतो हा पुल्लिंग आहे. जर मी इथे स्त्रीलिंगी केलं की समीरा पुस्तक वाचते, मग तिथे क्रियापद चेंज झालं. मग लक्षात ठेवा, कर्तरी प्रयोगमध्ये आपल्याला कर्ता बदलला, पुरुषाचं स्त्रीलिंगी केलं तर क्रियापद बदलतं का ते फोकस करायचा आहे. पटकन आपण प्रश्न वाचला किंवा एखादं उदाहरण वाचलं तर त्या उदाहरणामध्ये पहिल्यांदा कर्ता कोण आहे ते लक्षात घ्यायचं आहे. तो कर्ता पुल्लिंग असेल तर तिथे लगेच स्त्रीलिंगी घालून बघायचं आहे. इथे समीरच्या ऐवजी मला